नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे परफेक्ट इंदोरी पोहे कसे बनवायचे त्याची रेसिपी। हे पोहे खाऊन दिवसभर याची चव तुमच्या जिभेवर राहील। यासाठी मी ते घेतले आहे जाड पोहे अर्धा किलो। इथे जाड पोहे घ्यायचे आपल्याला, पातळ पोहे अजिबात घ्यायचे नाही। आता मी हे पोहे इथे धुवून घेणार आहे। स्वच्छ असे आपल्याला धुवून घ्यायचे, हलक्या हाताने करायचे आहेत आणि याचं आता मी पाणी गाळून घेते आहे। पाणी गाळून झाल्यावर 10 मिनिटे आपण याला असंच ठेवणार आहोत। ते झाल्यावर आता इथे आपण चमच्याच्या सहाय्याने साईडने आपण आता पोहे असे मोकळे करून घेणार आहोत। इथे पोहे आपल्याला हलक्या हातानेच मोकळे करायचे आहे, नाहीतर इथे ते तुटू शकतात। आता मी इथे घेतले आहे 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, पाव चमचा इथे मी हळद घेतली आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस। आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित पोह्यांमध्ये मिक्स करून घेऊया। आता मी ते पाणी ठेवलं आहे वाफवण्यासाठी आणि हे चाळण मी याच्यावर ठेवते आहे आणि 10 मिनिटे आपल्याला वाफवून घेऊ। पोहे होत आहे तोपर्यंत आपण त्याची फोडणी तयार करून घेऊया। इथे मी घेतली आहे अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा कच्ची बडीशेप जी खूप इंदोरी पोह्यांसाठी महत्त्वाची आहे, आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, चिमूटभर हिंग, 4 ते 5 मिरच्या कापून घेतल्या आहे मी हिरव्या, आणि पाव चमचा हळद। इथे मी तेल गरम करून घेतले आहे, त्यामध्ये मी सर्वात आधी इथे शेंगदाणे तळून घेणार आहे आणि हेच तेल मी नंतर फोडणीसाठी वापरणार आहे। आता इथे पॅनमध्ये तेच तेल घेतले आहे। सर्वात आधी मी इथे फोडणीसाठी टाकली आहे मोहरी। आता तडतडल्यावर इथे टाकते आहे जिरे। त्यानंतर मी आता इथे टाकणार आहे बडीशेप। इंदोरी पोह्यांमध्ये बडीशेप ही खूप महत्त्वाची असते, त्याच्याशिवाय ते बनूच शकत नाही। आता मी इथे टाकते आहे हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग आणि हळद टाकली आहे। आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतले आहे। आता इथे आपले पोहेसुद्धा वाफवून झाले आहे, ते एका कढईत मी याला काढून घेतले आहे। आता आपण जी फोडणी केली आहे ती आपण यावर टाकून घेऊया। फोडणी पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पोह्यांवर टाकण्यासाठी मी घेतली आहे रतलामी शेव, बारीक शेव, जिरावन मसाला ही इंदोरी पोह्यांची जान आहे, याच्याशिवाय इंदोरी पोहे बनू शकत नाही। याची पण मी वेगळी रेसिपी तयार केली आहे। डाळिंब घेतला आहे मी इथे, आपले तळलेले शेंगदाणे, कोथिंबीर घेतली आहे। पोह्यांवर मी इथे सर्वप्रथम टाकते आहे जिरावन मसाला, आपल्या आवडीनुसार चवीनुसार घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे घेतली आहे बारीक शेव। सगळं साहित्य आपण आपापल्या आवडीनुसार आपण त्याच्यावर टाकणार आहोत। रतलामी शेव, तळलेले शेंगदाणे टाकूया, डाळिंबाचे दाणे आणि सर्वात शेवटी कोथिंबीर। काय सुंदर आपले इथे इंदोरी पोहे तयार झाले आहे। जेव्हा तुम्ही याचा पहिला घास घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की इंदोरी पोहे काय एवढे फेमस आहेत। या इंदोरी पोह्यांची रेसिपी खूप अस्सल आणि मसालेदार आहे, त्यामुळे तुम्हाला असे वाटेल की तुम्ही इंदोरमध्येच नाश्ता करत आहात। इंदोरमध्ये पोह्यांसोबत जिलेबी पण सर्व केली जाते, त्यामुळे मी इथे जिलेबी पण ठेवली आहे। त्यामुळे आपली इंदोरी पोहे आता अगदी परफेक्ट दिसत आहेत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशा स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया आपण लवकरच नवीन एका रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।